राज्यात लवकरच सुमारे 70,000 पदांची मोठी नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ही भरती नव्या, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे। या भरतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सुमारे 20,000 पदांचा समावेश असेल, तर उर्वरित पदे आयोगाबाहेरील विविध विभागांमध्ये भरली जाणार आहे। भरती प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये, पात्रता निकष आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतले जातील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। सेवा प्रवेश नियमावलीतील बदलांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे। भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे। ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल लॉकर प्रणालीचा वापर करून प्रमाणपत्र पडताळणी सुलभ करण्यात येईल। पासपोर्ट सारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वर्तमान निर्णय फक्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी असलेले 12 पानी साप्ताहिक। यामध्ये तुम्हाला मिळणार एम्प्लॉयमेंट, भरती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या, आठवड्यातील नियुक्त्या, आठवड्यातील चालू घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी, जागतिक घडामोडी, अग्निवीर सराव पेपर। हे मिळणार सर्व एकाच साप्ताहिकामध्ये। ढूंढोगे तो ही रास्ते मिलेंगे, मंजिल की फितरत नहीं कि वो खुद चलकर तुम्हारे पास आए, लेकिन एक दिन तो ऐसा आएगा ना जब आप अपनी मंजिल तक पहुंच जाएंगे। प्ले स्टोर वरून वर्तमान निर्णय ऍप डाउनलोड करा किंवा वर्तमाननिर्णय.com या वेबसाईटला लगेच भेट द्या। स्पर्धा परीक्षेच्या तयारीत एक पाऊल पुढे जायचं असेल तर आताच सबस्क्राइब करा वर्तमान निर्णय।